महात्मा गांधीजींचे विचार हीच आपली खरी ताकद, युवा नेते उत्तम पाटील यांचं वक्तव्य। बोरगाव येथील पट्टण पंचायतीच्या वतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाला निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी युवा नेते उत्तम पाटील यांनी गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन केलं। या जयंतीनिमित्त नगरपंचायत आवारात वृक्ष लागवड करण्यात आली। तसेच परिसरात स्वच्छता अभियान राबवून गांधीजींच्या स्वच्छतेच्या आणि पर्यावरण संवर्धनाच्या संदेशाला उजाळा देण्यात आला। यावेळी बोलताना निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी हे जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश देणारे युगपुरुष होते। त्यांच्या विचारांनी स्वातंत्र्य लढ्यात भारतीय जनतेला प्रेरणा दिली आणि देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं। गांधीजींनी केवळ स्वातंत्र्यासाठीच लढा दिला नाही, तर स्वच्छता, आत्मनिर्भरता आणि ग्रामविकासाचंही महत्त्व अधोरेखित केलं। आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याची गरज आहे। स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड यासारख्या उपक्रमातून आपण गांधीजींच्या स्वच्छतेच्या आणि पर्यावरणपूरक भारताच्या संकल्पनेला चालना देऊ शकतो। प्रत्येकाने आपल्या समाजात सत्य, अहिंसा, बंधुता आणि स्वच्छतेचं मूल्य जोपासलं पाहिजे। गांधीजीचे विचार हीच आपली खरी ताकद असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगावसह आपला परिसर स्वच्छ, सुशोभित व प्रगतशील करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन असं मत युवा नेते उत्तम पाटील यांनी यावेळी सांगितलं। यावेळी युवा नेते उत्तम पाटील, नगराध्यक्ष पिंटू कांबळे, नगरसेवक अभय मगदुम यांच्यासह सर्व नगरसेवक, कर्मचारी यांनी पंचायत परिसरात स्वच्छता मोहीम राबवली। कार्यक्रमाला नगराध्यक्ष पिंटू कांबळे, उपनगराध्यक्ष सौ भारती वसवाडे, नगरसेवक अभय कुमार मगदुम, तुळशीदास वसवाडे, पिंटू माळी, दिगंबर कांबळे, शोभा हवले, संगीता शिंगे, वर्षा मनगुत्ते, अमर शिंगे, बाहुबली सोबाने, शिवानंद राजमाने, इंद्रजित पवार तसेच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वानंद तोडकर यांच्यासह अन्य नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे।